आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल इवल पाऊल, नवखीचा हुल इवल पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग, फुलणार ग कोणी येणार ग. ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. पितळीचे पाणी तुला, बियर आम्ही पिऊ बेटा, बियर आम्ही पिऊ. भक्ती आणि विनयराव तुमचं खूप खूप स्वागत. आज तुझ्या डोहाळे जेवणाच्या निमित्ताने आपण सगळे इथे एकत्रित जमलेलो आहोत. तर या 9 महिन्यांमध्ये तू प्रसन्न राहावंस, आनंदी राहावंस, सकारात्मक विचार करावेस, जेणेकरून येणारं मूल हे गोड रूप घेऊन जन्माला येईल. यासाठी तुझं मन प्रसन्न राहावं, तू आनंदी राहावं आणि म्हणूनच आज हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. या होणाऱ्या मातेचं गोड कौतुक आणि आदर करण्यासाठी आज या कार्यक्रमाची रूपरेषा या कुटुंबाने आखलेली आहे. तर सगळ्यात आधी तुमच्या दोघांचं खूप खूप अशी आपण प्रार्थना करूया आणि तू तुझं मन प्रसन्न
छंद जोपासत असणारच, पण त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे संगीत. तुला सुद्धा संगीताची आवड आहे. पती पत्नीच्या नात्याला खरा अर्थ तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा या संसाराच्या वेळीवर एक नवीन फूल उमलतं. आणि ही सुवर्ण संधी आता यांना मिळालेली आहे. यांचा सुद्धा भाग्योदय होणार आहे. तेव्हा आजच्या या दिवसासाठी हे पुढील गीत सादर करतोय. शालू हिरवा शालू हिरवा. संसाराच्या वेळीवर सुंदर फुलले लाल ग. संसाराच्या वेळीवर सुंदर फुलले लाल ग. मातृत्वाच्या स्वप्नामध्ये रंगून निघाली ग. आतुरलेले डोळे जावा कौतुक करती आनंदाची वेळ ग. पती सारखे दैवत लाभे हर्षाने आधारा. सगळ्यांनो तुम्ही सजवा आज तुझ्याला. सगळ्यांनो तुम्ही सजवा आज तुझ्याला. हा खरंतर अधिकाधिक छान छान गाणी सादर करण्यासाठी त्यांना उत्स्फूर्त करत असतो. वेळ झोक्यावर बसून मन कसं आनंदी होतं ना, असंच आनंदी मन या आईचं कायम राहावं यासाठी तिला झोक्यावर बसवलं जातं. खरं तर एक स्त्री म्हणून आपण आपल्या प्रत्येक कर्तव्याला अगदी हुरूर असतो. असं म्हणतात असाच मोठे जन्म लाभतो अशीच नियती ठरते. किती चेहरे किती मुखवटे किती भूमिका करते. मी कधीच नसते माझी जे घडेल त्याला राजी. हसतो मुखाने माझ्यावरचे ओझे तोलून धरते किती भूमिका करते. एक स्त्री ही तिच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या भूमिका निभावत असते. लहानपणी ती आईवडिलांच्या जीवाला जीव लावते आणि पुढे मोठी झाल्यावर पतीच्या सुखातच आपलं सर्वस्व मानत असते. त्यानंतर जेव्हा ती एका बाळाची आई होणार असते तेव्हा खऱ्या अर्थाने कृतकृत्य झाल्याचं समाधान आपल्या तिच्या चेहऱ्यावर दिसत असतं. तर अशा या सगळ्या स्त्रीच्या भावनांचा आणि तिच्या मनाचा उलगडा करणाऱ्या हे पुढील गीत आता सादर करतोय. जन्म बाईचा बाईचा खूप गायचा. मी भक्तीला रिक्वेस्ट करेन की इथे यायचं आहे.
ओके त्यामुळे मॅडमचा जो प्रश्न होता ते त्यांना आवडत नाही मुलांना पण तो खावा लागतो तो असतो मार त्यामुळे मला पटकन त्याचं उत्तर आलं. आता तुम्ही दोघींनी पण उत्तर दिले तर बक्षीस तुमच्या दोघींपैकी कोणाला द्याल? मला एक मुलगा एक मुलगी. आणि तुम्हाला दोन्ही मुलंच आहेत. त्यांना दोन्ही मुलं आहेत त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे. पण माझी एक मैत्रीण आहे श्रुती तिला मात्र एक मुलगी आहे. तर मी असं म्हणणार आहे श्रुतीची पुत्री कृती हे तुम्ही 5 वेळा म्हणायचंय 5. श्रुतीची पुत्री कृती जो बरोबर म्हणेल त्याला बक्षीस. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री पुत्री श्रुतीची पुत्री कृती 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 श्रुतीची पुत्री तरी अगदी बरोबर म्हटलंय ना स्वतः आपण त्याचं लक्ष घेऊया का? तर दोघी म्हणून आम्हाला उखाणा ऐकायचं. अंगणातून नीट ऐकायचं बरं सगळ्यांनी लक्ष द्या ताट बसा. अंगणातून माझघरातून स्वयंपाकघरात होती मोरी मोरीवर होता कट्टा कट्ट्यावर होता हंड्यावर होता हुंडा गुंड्यावर होती कळशीवर होती परातीमध्ये होती खारकेला आला बुरा आणि प्रकाशराव हाच माझ्या जीवनाचा हिरा. हिरा पटकन सापडला मला. चांदीची परा सोन्याच्या किल्ल्या महेशरावांचे नाव घेते ती लाडाची कन्या. खूप छान. आवाज नाही आला.
सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने मिळवलं. राकेश रावणचं नाव घ्यायला साड्याचं तिने हरवलं. खूप स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी मुक्याने बोलले गीत ते जाहले स्वप्न साकारले पहाटे पाहिले उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले हो डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले खेळ हा काल And 1, 2, 3. Wow. पेढा पेढा की बर्फी बर्फी फळांची फुलांची कौशल्याचा राग सांगायचे ओटी भरणा असतो अरे उखाणा येत नाही बरं तुम्ही माईक वरती
लोकांचा खूप विचार करतो. सर्वांना तिला सारखं नाटक सारखं लोकांवर असतं सगळं. खूपच प्लेफुल आहे आणि सर्वांचा विचार करतो. तर मग मी असं म्हणत होतो की भक्ती आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की खूपच इमोशनल आहे, बरंच सेन्सिटिव्ह सुद्धा आहे. मगाशी आपल्याला उदाहरणही मिळालं आणि त्यानंतर मी लोकांचा भरपूर विचार करते. लोक असतात बोलण्यासाठी खूपच प्लेफुल आहे, जॉयफुल आहे, सर्वांना जोडून असते आणि त्याच गोष्टी मला आवडतात सुरुवात. थँक्यू. आणि खूप हुशार आहे. म्हणजे 10-15 वर्षानंतर काय होणार आहे याची आधीच माहिती गोळा करतो आणि सगळ्यांना अपडेटेड ठेवतो. मी खूप अशी थोडीफार त्याला होऊन जाईल वगैरे, बट ही इज व्हेरी अपडेटेड. तो मला असं वाटतं की माझी मुलं जी पण असतील, मुलं किंवा मुली त्याच्यासारखी असतात. इच्छा करत असते काय आपल्यासोबत अरे छान एवढे उत्तर आले तर आता माझ्याकडे बक्षीस एकच आहे. बरं वेळ आणखी एक प्रश्न, असं कुठलं ठिकाण आहे जिथे आपण जाताना इंग्लिशमध्ये जातो येताना हिंदीतून येतो? ऐसी कौन सी जगह है? थिएटर नहीं, ऐसी कौन सी जगह है जहाँ जाते तो इंग्लिश में है आते हिंदी में है? जो करेक्ट ये पूरे तो दूसरा बक्षीस वो हाँ जहाँ जाते तो इंग्लिश में है और आते हिंदी में है.
त्याने पत्र लिहिलं आणि त्याच्या भावना त्याच्यातून व्यक्त केल्या. ते पत्र आपल्याकडे सादर करते. एका लहान भावाने आपल्या मोठ्या बहिणीसाठी गिफ्ट म्हणून काय आणलं असावं? मल्हार दुमके हा आमचा लहान भाऊ. त्याने त्याच्या प्रिय बहिणीसाठी तुम्हाला सगळ्यांना ऐकवण्यासाठी इच्छुक आहे. दिनांक 17/12/2022. प्रिय अक्कासाहेब तृप्तीताई, शिरसाष्टांग नमस्कार. तुझे खास अभिनंदन करण्यासाठी माझ्या मनातले उत्कट भावनांचे 2 शब्द लिहित आहे. प्रथमतः तुझे खूप खूप अभिनंदन, कारण आता तुला आई म्हणणारे चिमुकले स्वर लवकरच आपल्या कानी पडणार आहे. घरात पाळणा हलणार व घराचे गोकुळ होणार हे मला जेव्हा अवगत झाले तेव्हा मला अत्यानंद झाला. माझा हर्ष कविनात मावला नाही. बघ ना, काळाच्या ओघात दिवस कसे सरले. 2-4 दिवसांपूर्वी आमच्यात खेळणारी काल तिच्या डोक्यावर अक्षता पडल्या व आज ती महत्वाचे कार्य पाडण्यास योग्य ठरली आहे. तुला भेट म्हणून काय द्यावे याची चिंता मला सतावत होती. डोक्यात कल्पना आली की तुला अशी गोष्ट द्यावी जी तुला आयुष्यभरच काय तर जन्मोजन्मी ज्ञानाच्या पवित्र अथांग अनंत अशा सागरात भिजवून टाकली. त्यामुळे मी ही श्रीमद भगवद्गीता तुला भेट म्हणून देत आहे. आयुष्य जगताना त्याला सारथी बनव. तसेच त्या चिमुकल्याला सुद्धा यातील विचारांची संस्कारांची जाणीव ओळख करून दे. त्याचप्रमाणे त्याला उत्तम संस्कार, भारतीय परंपरा, सणवार, अध्यात्म व मराठी भाषेची व संस्कृतीचे ज्ञान दे. काळजी घे आणि एक भाऊ तुझ्या मागे कायम उभा असेल. दाजींना व तुझ्या सासरच्यांना माझा नमस्कार. चिरंजीव मल्हार राजेंद्र दुमके. त्यानंतर ज्याचं नाव भाजीवरून ठेवलेलं आहे. मोठं शहर आहे शिमला. त्यांनी म्हणून उत्तर दिलं पहिल्यांदा. नवलखेडे यांना मी रिक्वेस्ट करेन की त्यांनी पुढे यायचं आहे आणि मी बक्षीस द्यायचे. मंगळसूत्राच्या 2 वाट्या म्हणजे सासर माहेरची खून. सुरेश रावांचं नाव घेतली किंदोड्यांची सून. खूप छान, अभिनंदन. आणि याच्यासाठी एकदा काय विशेष? मी अशोकरावांची विशेष. शॉर्ट अँड स्वीट. बरं तुम्ही अच्छा, बरं हरकत नाही. तुम्ही एक आई म्हणून तुम्ही काय सभा भोजनाची अनाउन्समेंट. भोजनाचं काउंटर चालू झालेलं आहे. सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि ही सगळी सुंदर सुंदर गाणी आपल्यासमोर सादर केली आहेत आणि त्याची रंगत वाटली की म्हणजे वाट्यांच्या सोबतीने. तेव्हा आपण तबल्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. मला सांगायला अतिशय आनंद होतोय. तबलेवर आहेत श्री ऋषिकेश डोके, जे भोसर स्कूलमध्ये शिक्षक म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. आणि पेटीवर आहेत सुनीता तळवलकर मॅडम. तर फुलांचा झोपाळा
फुला फुलांचा रथ रथामध्ये चंद्रकोर चंद्रकोरीच्या मध्ये